नमस्कार. रामकृष्ण हरी. माझा एक अनुभव आलेला आहे, की दरवर्षी 7 जूनला पाऊस पडत असतो. पण यावर्षी पूर्ण महिना उलटून गेला, तरी पावसाचा तपास नाही. आणि त्यामुळे शेतकरी चिंतावले. परत पाण्याची समस्या, अशा खूप समस्या निर्माण झाल्या. म्हणून पुण्यामध्ये एका शेतकऱ्याने 2100 भाज्या अ, आपल्या दगडूशेठला अर्पण केल्या. दगडूशेठला अर्पण केल्या आणि साकडं घातलं, की देवा पाऊस पाड. आणि त्याप्रमाणे त्यांनी ज्या दिवशी आपलं देवाच्या चरणी भाज्या वाहिल्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सलग पाऊस धो-धो, धो-धो कोसळत होता. आणि त्यानंतर हा पहिला चमत्कार झाला. दुसरा चमत्कार असा, की त्यानंतर इतका पाऊस की इंद्रायणी नदीला खूप पूर आला. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला खूप पूर आला. त्यामुळे जी आपली नेहमी जी वारी असते, ती ह्याच महिन्यात असते. तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी ही निघत असते पुण्यामधून आणि पंढरपूरला एकादशीच्या निमित्त तिथे पोहोचत असते. पण या पावसामुळे आपल्या वारकऱ्यांचे खूप हाल झाले, की त्यांना आता प्रश्न पडला होता, की या वारीला आपण कसे जावे? कारण इंद्रायणी नदीला खूप पूर आलेला. इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे मग लोकांना प्रश्न पडला, वारकऱ्यांना प्रश्न पडला, की आता आपण काही जाऊ शकत नाही. त्यानंतर प्रशासनाने पण निर्णय घेतला, की आता फक्त माऊलीच्या पालख्या आपण एखाद्या वाहनाने देवापर्यंत पंढरपूरला आपण हे करू, पाठवून देऊ. आणि त्याप्रमाणे तसं हे पण सगळा त्यांचा निर्णय पण झाला. पण विशेष म्हणजे जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांची पालखी त्यांच्या प्रस्थान स्थळापासून निघाली, तर 8 जुलैला दुपारपासूनच जो पाऊस होता, रेड अलर्ट म्हणून जाहीर केलेलं पुण्याला जो पाऊस होता, तो अचानकच बंद झाला. आणि आपल्या जे इंद्रायणीला पूर आला होता, पूर्ण पूल ब्लॉक झाला होता, रस्ता बंद झाला होता. तर इंद्रायणी नदीची पात्रता इतकी वाढली होती, की सगळं पूल ब्लॉक झाला होता. आणि दुसऱ्याच दिवशी जेव्हा माऊलींची पालखी निघाली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी पूर हा कमी झाला आणि पुलाच्या झाली. पुराची पातळी लेवलला आली आणि पूल रिकामा झाला आणि वारकऱ्यांना आपल्या माऊलीबरोबर जाण्याची संधी मिळाली. ही परमेश्वराचीच कृपा म्हणावी. खूप छान आहे हे, म्हणजे ऐकण्यासाठी, अनुभवण्यासाठी खूपच छान आहे. पण माझा हा खरा अनुभव आहे आणि हा 2026चा एक चमत्कारच म्हणा, की रेड अलर्ट जवळजवळ 7 ते 12 पर्यंत रेड अलर्ट पुण्याला जाहीर केलेलं होतं. पण अचानकच पाऊस थांबला आणि वारकऱ्यांना आपल्या माऊलीबरोबर जाण्याची एक सुलभ संधी मिळाली. ही परमेश्वराचीच कृपा, ही पांडुरंगाचीच कृपा. म्हणजे ह्या 2 देवांची म्हणजे खूप कृपा झाली पुण्यावर. म्हणजे अगदी म्हणजे वारकऱ्यांची इच्छा पूर्ण झाली आणि ते वारकरी आपल्या पांडुरंगाबरोबर वारीला निघाले. आता वारी मधल्या टप्प्यात आहे. आता पुण्यापासून ती निघालेली आहे. आता पुढे सासवडच्या मार्गाने जात आहे. तरी अजून वारीला जायला वेळ आहे. तरी पांडुरंगाने ही कृपा दाखवली. माऊलीने आपले चमत्कार दाखवायला सुरुवात केली. हीच खरी पांडुरंग कृपा. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी.